नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा हा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की मी माझे 2000 सबस्क्रायबर कसे कंप्लीट केले, ते सुद्धा 6 महिन्यामध्ये। आणि मेन म्हणजे मी कुठल्या कुठल्या चुका केल्या, त्यामुळे वेळ लागला, तर त्या चुका तुम्ही अजिबात करू नका। हा व्हिडिओ स्पेशल नवीन युट्यूबरसाठी आहे। सो तुम्ही जर युट्यूब चॅनल स्टार्ट करणार असाल तर सर्वात आधी तर सांगायचं म्हणजे तर तुम्ही युट्यूबवर काय टाकत आहे काय नाही हे तुम्ही तुमचं आधी ठरवा, की तुम्हाला डेली ब्लॉग टाकायचे आहे, की तुम्हाला डान्सचे व्हिडिओ टाकायचे आहे, की तुम्हाला रांगोळीचे व्हिडिओ टाकायचे, म्हणजे एक प्रोफेशन निवडा की तुम्हाला काय करायचं आहे म्हणून। आता माझं जे आहे तुम्ही माझं ठरवलं होतं की मला कॉमेडी व्हिडिओज टाकायचे आहे, बट ते काय झालं की माझं असं फिक्स काही झालं नव्हतं। मी कधी मध्ये मध्येच डेली ब्लॉग टाकायची, कधी कॉमेडी व्हिडिओज टाकायची, कधी इन्फॉर्मेशन वाले व्हिडिओज टाकायची। यामुळे काय झालं की ऑल्गोरिदम जे आहे ते माझे व्हिडिओजला व्यवस्थित पुश करत नव्हते, कारण की माझं एक फिक्स असं हे नव्हतं ठरलेलं, मी क्रायटेरिया ठरवला नव्हता की मला हे करायचं बाबा, मला ते करायचं आहे। त्यामुळे तुम्ही ह्या चुका अजिबात करू नका। आणि दुसरी सर्वात महत्वाची हे चूक मी केलेली आहे की मी जेव्हा युट्यूब चॅनल चालू केलं तेव्हा मी काय केलं, सर्वांना व्हॉट्सअपला स्टेटस ठेवू दे किंवा शेअर करू दे की मी युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे बाबा, मला सबस्क्राईब करा, असं जवळपास मी 500 ते 600 लोकांना सांगितलं। बट तुम्हाला म्हणजे खरं नाही वाटणार, यातलं फक्त 30-40 लोकांनीच मला सबस्क्राईब केलं होतं, ते सुद्धा मी म्हणून। तर त्यामुळे आपण ह्या गोष्टी अजिबात करायच्या नाही, कारण की कसं असते ना, आपण आपले जे फ्रेंड सर्कल्स असतात ते आपल्याला असं वाटतं की नाही बाबा ते आपल्याला सपोर्ट करतील, पण हे अजिबात शक्य नसते। उलट बाहेरचे जे लोक आहेत ते आपल्याला सपोर्ट करतात आणि लाईक सुद्धा करतात, कमेंट सुद्धा करतात। त्यामुळेच नातेवाईकांमध्ये किंवा फ्रेंड सर्कलमध्ये हा विचार करूच नका की ते तुम्हाला सपोर्ट करतील म्हणून, कारण की कसं आहे, आपण आपलं चालू केलंय तर ते आपल्याला त्यामध्ये बेस्ट करूनच आपल्याला जे सबस्क्रायबर आहेत ते वाढवायचे असतात। त्यामुळे हे चुका करू नका। आता मी काय केलं की इंस्टाग्रामवरचे जे व्हिडिओ आहेत ते ऍज इट इज मी काय करायची, कॉपी करून तेच युट्यूबला टाकायची। हे पण माझं खूप मोठी चूक होती, कारण की ते व्हिडिओ जे आहेत ते माझ्या फ्रेंड्सनी आधीच बघितलेले होते। त्यामुळे काय होत होतं की ते लाईक तर करत होते, व्हिडिओ पण पूर्ण बघत नव्हते, कारण की आधी बघितलेला व्हिडिओ ते परत कसं बघणार। त्यामुळे कसं होतं की म्हणजे सुरुवातीला माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज नाही आले, कारण की माझ्या लक्षातच नाही आलं की आपण कुठे कुठे चुकत आहे म्हणून। त्यानंतर प्रॉपर हॅशटॅग नाही लावता येत होतं, डिस्क्रिप्शन मध्ये काय लिहावं लागते, टॅग्स लावावं लागतात, ह्या गोष्टी अजिबात मला माहित नव्हत्या। त्यानंतर हळूहळू माहित पडायला लागल्या आणि व्हिडिओची क्वालिटी पण खूप लो होती। सुरुवातीला असा हुक नाही पकडला जात होता, म्हणजे सुरुवातीलाच मी जे सस्पेन्स आहे ते सांगून देत होती, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत नव्हते। त्यामुळे लाईक्स आणि कमेंट्स कसं असते ना, आपल्या व्हिडिओला पूर्ण शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितला, त्यानंतर लाईक केलं, कमेंट केलं, तर ऑल्गोरिदम आपला व्हिडिओ आपोआप पुश करतो। त्यांना असं वाटतं की नाही बाबा या व्हिडिओमध्ये काहीतरी दम आहे, त्यामुळेच आपला व्हिडिओ व्हायरल होते। पण हे काय होत आहे की म्हणजे आपले जे युट्यूबर्स म्हणजे जे सबस्क्रायबर्स आहेत ते आपल्या पूर्ण व्हिडिओ बघतच नाही आहेत, किंवा जे व्यक्ती आपल्याला 2 मिनिटाच्या शॉर्ट्स मध्ये बघू शकत नाही, ते आपण लॉंग व्हिडिओमध्ये 5-10 मिनिटाच्या लॉंग व्हिडिओमध्ये तो कसं काय बघणार आहे। सो म्हणून मी काय करत होती, सुरुवातीला लॉंग व्हिडिओ टाकत होती, शॉर्टकडे मी अजिबात लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे माझे सबस्क्रायबर सुद्धा वाढले नाही। तर तुम्हाला ही चूक अजिबात करायची नाहीये, तुम्हाला शॉर्ट पण टाकायचे आहेत प्लस लॉंग पण टाकायचे आहेत। आणि सुरुवातीला जर तुमचे कमी सबस्क्रायबर असतील तर अजिबात लॉंग व्हिडिओ टाकायची घाई करू नका, कारण की शॉर्टमुळे काय होते, सबस्क्रायबर वाढते आणि सबस्क्रायबर जर वाढले तर आपोआप आपला लॉंग व्हिडिओला सुद्धा व्ह्यूज यायला लागतात। त्यामुळे लॉंग व्हिडिओला कसं आहे, टाइम पण भरपूर लागतो आणि खूप मेहनत केल्यानंतर जर व्ह्यूजच नाही आले तर लॉंग व्हिडिओचा काही फायदा सुद्धा नाही आहे। त्याला थंबनेल पण लावावं लागते। असं सुरुवातीला तर मला हे पण नव्हतं समजत की आपल्याला थंबनेल लावावं लागते, की थंबनेल म्हणजे काय असतं। तर तुम्हाला जर थंबनेल कसं बनवायचं, लॉंग व्हिडिओ कसा एडिट करायचा हे जर पाहिजे असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे पण तुम्हाला सांगणार। पण कसं असते, आपला थंबनेल असा असला पाहिजे की लोकांनी क्लिक केला पाहिजे, क्लिकेबल थंबनेल असला पाहिजे, कारण की लोक जेव्हा क्लिक करतील तेव्हाच आपला व्हिडिओ बघतील। जर आता क्लिकच केलं नाही तर त्यांना कसं काय समजणार आहे की आपल्या व्हिडिओमध्ये काय काय आहे। त्यामुळे आपण लॉंग व्हिडिओ बनवताना आपला जो थंबनेल असते तो पण आपल्याला बेस्टच द्यावा लागतो, तरच आपला व्हिडिओ जो आहे तो ऑल्गोरिदम पुश करतो। आणि मी तुम्हाला सांगायचं म्हणजे तर मी जे शॉर्ट्स टाकले त्यावरूनच लोकांना मला सबस्क्रायबर मिळाले। माझा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला, तर त्यामधूनच मला एका व्हिडिओमधून 700 ते 800 सबस्क्रायबर एका व्हिडिओमधून मिळाले। जे लॉंग व्हिडिओ नाही तो शॉर्ट्स मधूनच मिळाले। त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही लॉंग पेक्षा जास्त शॉर्टवर फोकस करा सुरुवातीला 2-3 महिने तरी तुम्ही जर शॉर्ट्सवर जास्त फोकस केलं तर तुमचा लॉंग व्हिडिओ लोक बघतील, कारण की कसं लोक तुम्हाला ओळखायला लागतील, त्यामुळे तुमचा लॉंग व्हिडिओ ते बघतील। सुरुवातीला जर तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकले तर कोण बघणार आहे, कारण की कसं तुम्हाला लोक ओळखतच नाहीये, तर लॉंग व्हिडिओ कशासाठी बघतील। तो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला सुरुवातीला शॉर्ट्सवर फोकस करायचा आहे,
त्यानंतर काही दिवसानंतर 2-3 महिने झाल्यानंतर तुम्ही लाईव्ह वर फोकस करा. लाईव्ह या 1-1.5 महिन्यातून एखाद्या वेळेस तरी लाईव्ह या. तर त्यामुळे काय होईल, तुम्ही ऑडियन्सशी जुडसाल, त्यामुळे पण सबस्क्रायबर वाढतात. आणि तुम्हाला माहित आहे, तुम्ही बघू शकता आता कुठे चालून 6 महिन्यानंतर माझ्या व्हिडिओजला म्हणजे बेसिकली तरी कुठला पण व्हिडिओ टाकला तर 1000च्या वरच व्ह्यूज येतात, कारण की तेवढे माझे सबस्क्रायबर आहेत. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही फक्त सबस्क्रायबर गेन करायच्या मागे लागा, की तुम्हाला सबस्क्रायबर बाबा वाढवायचे आहे. शॉर्टवर फोकस करा. आणि कसं आहे की तुम्हाला जर डेली ब्लॉग करायचे आहे तर डेली ब्लॉगच टाका. तुम्हाला जर कुठल्या किचन रेसिपीज वाले व्हिडिओ टाकायचे आहे तर तेच टाका. म्हणजे ऑल्गोरिदम जो आहे तो तुम्ही त्याच्यासाठी स्पेशल जो चॅनल तयार केलं तुम्ही त्यावर तेच व्हिडिओ टाका, दुसरे व्हिडिओ टाकू नका. त्यामुळे काय होते की तुमच्या व्हिडिओ आता तुम्ही बघा, तुम्ही एखादा रेसिपीवाला व्हिडिओ टाकला, शॉर्ट्स टाकला, त्याच्यातून तुम्हाला 2-3 सबस्क्रायबर मिळाले आणि नंतर तुम्ही काय केलं, तुम्ही तो सोडून त्याला डेली ब्लॉग वाले टाकले, त्याच्यानंतर तुम्ही कॉमेडी व्हिडिओ टाकले. तर प्रत्येक याच्यातून तुम्हाला जे ऑडियन्स मिळेल तर ते त्यांना तुमचा हा व्हिडिओ हे शक्यच नाहीये, कारण की त्यांनी तुम्हाला सबस्क्राईब करायला केलं की तुमचा तो रेसिपीचा व्हिडिओज बघून त्यांनी तुम्हाला सबस्क्राईब केलं. म्हणजे तो सबस्क्रायबर आपला पूर्ण वाया जाणार आहे, कारण की ते आपले बाकीचे व्हिडिओ नाही बघणार आहेत. मग त्यामुळे काय होणार की सबस्क्रायबर जर आपण जमा जरी केले तरी त्या गोष्टीचा आपल्याला फायदा होणारच नाही, कारण की तुम्ही जर तुमचा रेसिपीचा चॅनल बघूनच जर त्यांनी सबस्क्राईब केलं, त्याच्यानंतर तुम्ही डेली ब्लॉगिंग टाकत आहे, त्याच्यानंतर तुम्ही कॉमेडी व्हिडिओज टाकत आहे, तर कॉमेडी मधून जे मिळाले ते तुमचे डेली ब्लॉग्स बघणार नाही. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला कशावर फोकस करायचा आहे म्हणून. तर मी माझ्या शॉर्ट्सवरच जास्त फोकस केलं, त्याच्यातूनच मला सबस्क्रायबर मिळालेले आहे. आणि आता कुठे चालून असं वाटतंय की बाबा आपल्याला लॉंग व्हिडिओ टाकायचे, तर लॉंग व्हिडिओ पण मी चालू केलेले आहेत. पण बेसिकली जसे पाहिजे तसे व्ह्यूज नाही येत आहे. जेवढे माझे 2000 सबस्क्रायबर असून सुद्धा माझ्या व्हिडिओला फक्त 200 ते 300 व्ह्यूज येत आहे कॉमेडी व्हिडिओजला. तर तुम्ही विचार करा, जर तुमचे सबस्क्रायबरच नाही तर तुम्ही सुरुवातीला व्हिडिओज टाकून काय त्या गोष्टीचा अजिबात फायदा होणार नाही आहे. आणि लॉंग व्हिडिओला खूप मेहनत लागते. आणि शॉर्ट्सचं असं असतं की शॉर्ट्सला कसं 2 मिनिटाचा शॉर्ट असतो, तर लगेच आपला एडिट पण होतो आणि आपण टाकून पण देतो. पण लॉंगचं तसं नसतं, जवळपास 1-1, 2-2 दिवस लागल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याच्यावर व्ह्यूज जर नाही आले तर खूप एक युट्यूबरच सांगू शकते की किती दुःख होतं म्हणून त्या गोष्टीचं. आणि आपण आपला बेस्टच देत राहायचा. आणि एकदम सुरुवातीला असं खूप टाईप किंवा हे असं केल्यामुळे असं होईल, तसं केल्यामुळे तसं होईल, तर कसं मुलं म्हणजे लोक जे आहे ते शेवटपर्यंत तुमचा व्हिडिओ जे आहे ते बघतील. आणि बस तुम्हाला हेच सांगायचं होतं की तुम्ही ह्या चुका अजिबात करू नका आणि तुम्ही शॉर्ट्सवर फोकस करा आणि लॉंग पेक्षा जास्त, आणि हॅशटॅग वगैरे प्रॉपर लावा. आणि माझे सबस्क्रायबर जे आहेत ते वाढवलेले आहेत. आणि आता कुठे मी लॉंग व्हिडिओवर फोकस करत आहे. आणि डिमोटिवेट नका होऊ की बा आपल्या व्हिडिओजला व्ह्यूज नाही येत आहे, कारण की आता मी बघते आहे लोकांना 2-2, 3-3 वर्ष लागून जातात व्हिडिओज म्हणजे करत आहेत. आता कुठे चालून त्यांच्या व्हिडिओजला 1-1-1.5 लाख व्ह्यू येत आहे. आणि आता तर आपली सुरुवातच आहे, त्यामुळे 2-3 जर 50-60 जरी सुरुवातीला व्ह्यूज आले तर हे काही आपली खूप मोठी अचिव्हमेंट आहे, हे तुम्ही लक्षात घ्या आणि अजिबात हारू नका. आणि एखाद्याला दिवस ते एखादा व्हिडिओ तरी व्हायरल होतोच, तर त्यामुळे तुम्ही प्रयत्न करत राहा, अजिबात थांबू नका. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.